संक्रांतीला कोणत्या रंगाचं आणि काय वाण दान करावं? नमस्कार माझ्या सखी, लेकी, बहिणी आणि आयांनो, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी संक्रांत विशेष या व्हिडिओ मालिकेच्या तिसऱ्या भागात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. पहिल्या 2 भागात आपण मकर संक्रांतीचं पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक, तात्विक आणि ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने महत्त्व जाणून घेतलं. आपल्या पारंपरिक पतंग उत्सवाचं शास्त्रीय कारण देखील समजून घेतलं. तिसऱ्या भागात आपण वाणाचं महत्त्व आणि ग्रह रंगानुसार वाण दान का केलं पाहिजे हे समजून घेणार आहोत. महिला वर्गांसाठी अधिक फलदायी ठरावा या उद्देशाने हा भाग केला आहे. आपल्या या संक्रांत विशेष मालिकेत अशीच नवनवीन माहिती आणि ज्योतिषशास्त्राविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा, म्हणजे वाण दानाविषयीची शास्त्रीय माहिती त्यांना मिळेल. संक्रांतविषयी काही व्हिडिओ या आधी टाकले होते, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. संक्रांत आली की प्रत्येकाच्या घरात एक गोड लगबग सुरू होते. ती म्हणजे ओटी ठेवायची, वाण जमवायचं. यावर्षी आपण इतर महिलांपेक्षा वेगळं काय द्यायचं याचा विचार सुरू होतो. मात्र आज या व्हिडिओत बोलण्याआधी सर्व महिला वर्गाला एक प्रश्न मी मनापासून विचारते. आपण संक्रांतीला वाण का देतो? त्यामागचा खरा अर्थ आपल्याला माहीत आहे का? नाही ना? मग आजचा हा व्हिडिओ फक्त वाणाबद्दल नाही, तर स्त्रीच्या संस्काराबद्दल आहे. तिच्या हातून होणाऱ्या पुण्यकर्माबद्दल आहे. सख्यांनो, वाण म्हणजे फक्त ओटी भरणं नाही, फक्त डाळ तांदूळ देणं नाही. वाण म्हणजे मनापासून व्यक्त केलेली कृतज्ञता, घरातली समृद्धी वाटण्याची भावना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांचा केलेला तो एक सन्मान आहे. आपले पूर्वज किंवा आजी आई नेहमी म्हणायच्या, वाण देताना हात कधी रिकामा ठेवू नको, मन शुद्ध ठेव. कारण स्त्री जेव्हा वाण देते तेव्हा ती घरातील सकारात्मक ऊर्जा, आशीर्वाद, मातृत्वाची ऊब इतरांपर्यंत पोहोचवते. कारण वाण आणि स्त्रीचं अतूट नातं आहे. सख्यांनो, वाण देणं हे स्त्रीचं सहज सुंदर कर्तव्य आहे. घर सांभाळणारी, नातं जपणारी, सर्वांना एकत्र ठेवणारी स्त्री वाण देताना नकळत म्हणते, माझ्याकडे जे आहे ते मी प्रेमाने वाटते. आणि म्हणूनच संक्रांतीचं वाण देताना राग, तक्रार, घाई हे बाजूला ठेवा. मनापासून दिलेलं वाण फलदायी ठरतं. वाण म्हणजे काय हे आपण समजून घेतलं. आता कोणत्या रंगाचं वाण आपण दिलं पाहिजे त्याला एक महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्र सांगतं, प्रत्येक ग्रहाचा एक रंग असतो आणि तो रंग आपल्या जीवनावर परिणाम करत असतो. म्हणून सख्यांनो, वाण देताना थोडा विचार करा, कारण दिलेलं वाण हा आपल्या घरासाठी उपाय ठरतो. प्रत्येक ग्रह, त्याचा रंग, वाण आणि लाभ याविषयी जाणून घेऊ. सूर्य हा आत्मविश्वासाचा ग्रह आहे. त्याचा रंग लाल आहे. त्याचं वाण गूळ, तांदूळ, तांब्याचं भांडं हे वाण दिल्याने घरात मान सन्मान वाढतो. पती पत्नी नात्यात विश्वास निर्माण होतो. मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो. तर चंद्र हा मनाचा आणि मातृत्वाचा ग्रह आहे. त्याचा रंग पांढरा. तर वाण म्हणजे दूध, साखर, तांदूळ हे वाण दान केल्याने मन शांत राहतं. चिंता, अस्वस्थता कमी होते. आई आणि मुलाचं नातं अधिक घट्ट होतं. मंगळ ग्रह शक्ती आणि धैर्य प्रदान करतो. मंगळाचा रंग लाल आहे. वाण म्हणजे मसूर डाळ, लाल वस्त्र दिले तर घरात वाद कमी होतात. स्त्रीला निर्णय घेण्याचं बळ मिळतं. आरोग्यात सुधारणा होते. बुध हा बुद्धी आणि संवादाचा ग्रह आहे. त्याचा रंग हिरवा आहे. वाण म्हणून मूग, हिरव्या भाज्या दिल्या पाहिजे. हे वाण दिल्याने मुलांच्या अभ्यासात प्रगती होते. बोलण्यात गोडवा निर्माण होऊन व्यवहारात यश प्राप्त होतं. गुरु ग्रह हा भाग्य आणि मार्गदर्शन करणारा ग्रह आहे. त्याचा रंग पिवळा आणि वाण म्हणजे हरभरा डाळ, हळद दिलं पाहिजे. हे वाण दिल्याने घरात शुभ कार्याची चाहूल लागते. स्त्रीला योग्य मार्गदर्शन मिळतं. आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं. शुक्र हा सौख्य आणि सौंदर्याचा कारक ग्रह आहे.
त्याचा रंग गुलाबी पांढरा आहे. वाण म्हणून गोड पदार्थ, सौंदर्य वस्तू हे दान केल्याने वैवाहिक आयुष्यात गोडवा निर्माण होतो. प्रेम, आकर्षण टिकून राहतं. स्त्रीच्या आत्मविश्वासात वाढ होते. शनी हा संयम आणि परीक्षेचा ग्रह आहे. त्याचा रंग निळा, काळसर आणि मग वाण म्हणून तीळ, उडीद डाळ हे वाण दिल्याने अडचणी कमी होतील. घरातील ताणतणाव निवळतो. कर्मफळ सुधारतं. राशीप्रमाणे सांगायचं झाल्यास अग्नी राशीचा रंग लाल, केशरी वाण, पृथ्वी राशीचं पिवळं वाण, वायू राशीचं हिरवं वाण आणि जल राशीचं पांढरं वाण. एवढं लक्षात ठेवलं तरी चालतं. सख्यांनो, जाता जाता शेवटचं सांगते. संक्रांतीच्या दिवशी वाण देताना फक्त हात नाही, मनही उघडं ठेवा. कारण स्त्रीच्या हातून दिलेलं वाण हे घराचं भाग्य बदलू शकतं. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.